हितेश दादा अध्यक्ष तर नामधारी आहे. तुम्ही आगमन मोठा करता, मिरवणूक मोठी करता, बॅनर मोठे लावता, विसर्जन पण मोठा करा. जे आपण बोलतो पुढच्या वर्षी लवकर या, पण पहिले विसर्जन तर नीट करा, अर्धवट नका सोडू. जे दुसऱ्या दिवशीचं चित्र आहे ना, ते बघवत नाही आम्हाला. आम्ही विसर्जन केले आहेत, त्या लोकांनी मूर्त्या सोडून गेले आहेत. असे मंडळ आपल्या मुंबईमध्ये आहेत. त्या मंडळांची नावं नाही घेणार. आम्हाला गिरगाव चौपाटीवर न्यायचे नाहीत. अभिमानाने सांगेन आम्ही उत्सव वाचवलाय. जे उत्सवावर सावट का आलं? आपण जो विसर्जन चुकीच्या पद्धतीने केला, पण आज गेली 4-5 वर्ष तो झगडत होता माणूस. त्यांचे वडीलही पदाधिकारी होते मंडळ. काही लोकांचं असं मत होतं की उत्सव एक इव्हेंट बनलाय, आरती ही सोहळं घालूनच झाली पाहिजे. तर देव माझा हा नाव कसा पडला? नका घेऊ तेच. शब्दच नाहीत, शब्दच नाहीत त्या मंडळासाठी. तर दादा, आता आपण गोष्ट करूया की तुमचा जो प्रवास आहे, कार्यकर्ता ते आज तुम्ही अध्यक्षपदी निवडून आलेत, तर त्यामागचा आम्हाला प्रवास सांगा की कसं कसं म्हणजे तुम्ही एक एक पाऊल पुढे एक पाऊल पुढे असं करून तुम्ही अध्यक्षपदी आता आहे. तर तुमच्यावर काय जबाबदाऱ्या आहेत, म्हणजे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय? अध्यक्ष ठीक आहे, एक फॅन्सी टॅग असतो की मंडळाचा अध्यक्ष आहे, बट त्यामागे एक रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज पण येते. तर त्यामागचा आम्हाला प्रवास पण सांगा आणि तुमची काय रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज आहे ते पण सांगा. अध्यक्ष तर नामधारी आहे, हे सगळं कार्यकर्त्यांचं आहे. अध्यक्ष बनवणे आणि अध्यक्ष उतरवणे हे कार्यकर्त्यांचं आहे. आणि मी अध्यक्ष हा आता फार कमी मी मानतो मी अध्यक्ष आहे. मी सर्वात मोठं भाग्य समजतो की मी या राजाचा कार्यकर्ता आहे. त्याच्यानंतर आमच्या जुन्या उमरखाडीमध्ये आमच्या रूम ना फार छोट्या होत्या, 10x10च्या होत्या. तेव्हा आमची आजी होती, आजोबा होते, ते आम्हाला एकच बोलायचे. तेव्हा मी बोलायचो की आपला गणपती कुठे आहे? सगळ्यांच्या घरी गणपती होते. तेव्हा माझी आजी आणि माझे जे काका आहेत, भारत भोईर, ते मला सांगायचे, अरे आपला गणपती हा आहे. मी बोलायचो असा कसा आपला गणपती, हा कसा काय? सगळ्याचे गणपती घरात आहेत. तेव्हा मला त्यांनी एक शब्द दिलेला की आपल्या घरात जागा नाही आहे, म्हणून आपण गणपती खाली बसवतोय. तेव्हापासून डोक्यात एकच होता की हा माझा गणपती. तेव्हापासून कार्य करत आलो आम्ही. माझे आजोबा कार्यरत होते, माझे वडील कार्यरत आहे. मला या कार्यामध्ये ओढणारे हे माझे चुलते आहेत, जे आता मंडळाच्या पदावर आहेत, भारत भोईर. त्यांनी कार्य शिकवला. आणि सर्वात मोठा मंडळाची जिम्मेदारी घ्यायची हे नरेंद्र मयेकर, शाहू काका एक होता आमचा, जानी होता, विनोद अर्धनकर, ह्या लोकांनी मला शिकवला की जितू मंडपात येऊन खुर्चीवर बसणं म्हणजे कार्यकर्ता नाही. त्याच्यानंतर आणि आज आमचे एक मार्ग म्हणजे खूपसा चांगल्या गोष्टी शिकवतात आम्हाला आज पण. जे आहेत सुहास गोरडे, त्यांना आम्ही मामा बोलतो, त्यांचे वडीलही पदाधिकारी होते मंडळ. आणि आमच्या मंडळामध्ये खूपसे असे कार्यकर्ते आहेत की त्यांचे आई वडील पण मंडळात कार्यरत आहेत. म्हणजे आता लोक बोलतील आई कशी काय कार्यरत आहे, पण जी मिरवणूक आहे त्या मिरवणुकीमध्ये जो महिलांचा सहभाग आहे तो पण एक कार्याचा खूप मोठा भाग आहे. त्यामुळे असे खूपसे कार्यकर्ते आहेत. म्हणजे आज पण मंडळात आहे, ती तिसरी पिढी आहे. माझा मुलगा देखील मंडळामध्ये कार्यरत आहे. त्यामुळे असे कार्यकर्ते आम्ही घडलो. आणि आमच्या डोक्यात एकच असायचा की गणपती आपला आहे. सार्वजनिक हा कधी आम्ही विचार केलाच नाही. गणपती हा आपला आहे. त्याच्यानंतर आणि घरात आम्ही ऐकायचो, बिल्डिंगमध्ये ऐकायचो किंवा बाहेर बसायचो. तेव्हा आम्ही लहान होते, आम्हाला गिरगाव चौपाटीवर न्यायचे नाहीत.
मग तेव्हा ऐकायचो, अरे गणपती आपला गिरगाव चौपाटीत एवढ्या वाजता पोचला, तेवढ्या वाजता पोचला. मग ते असं डोक्यात असायचं. आणि कसं होतं माहिती आहे काय, एक लहानापासून क्रेज होता की कार्यकर्त्यांचा सत्कार होतो. एक एक असं असायचा. आणि कसं असायचं, आमच्या इथे ना माईकवर बोलायचे नावं. नावं. ते असं कुठेतरी आपलं पण नाव आलं पाहिजे. आणि मेन म्हणजे मुळात लहानापासून बोललात ना तरी चालेल, की मंडपात जायचं. तर ते नरेंद्र मयेकर होते आमचे. आज ते वारले, दिवंगत आहेत ते. त्यांचं ना एक गोष्ट होती मजेशीर. लहान मुलांना सगळ्यांना आम्हाला गोळा करायचे आणि कामं सांगायची. तर कामं तर करायची आवड होतीच. कामं करायची आणि कामं करून झाल्यावर खाऊ भेटायचा आम्हाला. अच्छा. हां, खाऊ भेटायचा. ते एक फार आनंदाची गोष्ट. म्हणजे एक मजा वाटायची तेव्हा. आणि त्याच्यामध्ये काय असायचं, की आमच्या इथे आवटे काका होते. आमचा जेव्हा गणपती उचलला जायचा, तेव्हा लहान मुलांना छडीने मारायचे ते, की जवळ येऊ नका. अच्छा. हे फार कमी जणांना माहिती असेल. उमरखाडीच्या मूर्तीला फोरक्लिप क्वचित बोलण्यापेक्षा कधीच लावली नाही. हातानेच. जे काय आहे ते कारखान्यातून ट्रकवर हाताने उचलून ठेवायचे आणि ट्रकवरून पाण्यामध्ये, हातानेच घेऊन जाय. तेव्हा गिरगाव चौपाटीला ट्रक हा वाळूपर्यंत असायचा आणि तिथून मूर्त ही समुद्रामध्ये. आणि उमरखाडीचा राजा ह्याचं विसर्जन झाला नाही, हे असं मी नाही कधी ऐकलंय. आणि आमच्या अगोदरची जी पिढी आहे त्यांनी पण आम्हाला ऐकायला दिलं नाही. त्या टायमाला सोशल मीडिया नव्हती. त्या टायमाला टाइम्स ऑफ इंडियाच्या पेजच्या फ्रंट पेजवर आलेलं आमचा गणपती खांद्यावर नेताना फोटो. पण त्या टायमाला सोशल मीडिया नव्हती आमच्याकडे. आणि आमचा भाग थोडासा उत्सवापासून लांब होता. पण उमरखाडीनीच्या राजाचा विसर्जन हा खूप वेगळा होता. त्या टायमाला मूर्त ट्रकवर असायची. गणपती पाण्यात आणला जायचा, गणपतीच्या पाठणीला ट्यूब लागायची. आणि जे जुने कार्यकर्ते होते, ती जी धावपळ असायची, गणपती खांद्यावर उचलायचा आहे आणि वाळूतून समुद्राकडे न्यायचं. आणि उमरखाडीचा राजाचा विसर्जन कधीच लवकर झाला नाही, कारण की ज्या विभागामध्ये फिरतो तो फार मोठा विभाग. मोठा विभाग आहे. उमरखाडीचा राजा अशा टायमाला चौपाटीवर पोचला की त्या टायमाला ओटीच असायची. म्हणजे नाही बोलला तरी एक उचलून पण प्रवास अर्ध्या किलोमीटरच्या आसपास व्हायचा, वाळू ते पाणी. कारण की ओटीच्या टायमात पोचायचे, त्या टायमाला पाणीच नसायचं. ट्यूबवर बांधून पण गणपती तरंगत नेलेला आहे आम्ही. आणि आता तर तराफाच आला. तराफ्यावर तर विसर्जन खूप सुंदर होते. मी तर बोलेन, जे मंडळ आहेत, तुम्ही आगमन मोठा करता, मिरवणूक मोठी करता, बॅनर मोठे लावता, विसर्जन पण मोठा करा, तर आपला कार्य पूर्ण होईल. कारण की उत्सव हा गणपतीचा आहे आणि त्याचंच विसर्जन तुम्ही नाही करत आहेत, मग कार्य कसला केलात तुम्ही? विसर्जन झाला तेव्हा कार्य पूर्ण झालं. हे फार महत्वाचं आहे. मी तर बोलेन सगळ्या मंडळांनी तराफ्यासारखी चांगली सुविधा आहे ती वापरा. हा थोडेसे बदल करावे लागतील प्रत्येकाला, ते करा. विसर्जन सुंदर करा. हे वर्षभर जे आपण बोलतो पुढच्या वर्षी लवकर या, पण पहिले विसर्जन तर नीट करा. विसर्जन कराल तर पुढच्या वर्षी बाप्पा येईल ना. खूप महत्वाची गोष्ट आहे. हा, फार महत्वाची. विसर्जन करा. आम्ही तर बोलेन प्रत्येक मंडळाने अर्धवट नका सोडू. जे दुसऱ्या दिवशीचं चित्र आहे ना ते बघवत नाही आम्हाला. आणि उमरखाडीची एक खासियत आहे, खूपशा मंडळांच्या मूर्त्या आम्ही विसर्जन केलेत. तुम्ही विसर्जन केलंय? हा. गिरगाव चौपाटीला? छाती ठोकून सांगू आम्ही, आम्ही विसर्जन केले आहेत. त्या लोकांनी मूर्त्या सोडून गेले आहेत, पण आपल्या समोर गणपती असा आपण नाही बघू शकत. त्या म्हणजे आमचा गणपती विसर्जन करून की आता बस दमलो आम्ही, आता निघायचा,
पण आमचे सिनियर कार्यकर्ते बोलायचे नाही, आपल्या समोर मूर्त आहे ना, उचला. त्याच ताकदीने उचलायचे आणि विसर्जन केलेत. त्या मंडळांची नावं नाही घेणार. आणखी आज किती काय झालं ते पण आमचीच मंडळ आहेत. गणपतीच आमचा आहे. त्यामुळे नावं नाही घेणार. पण विसर्जन आम्ही खूपशा मंडळांचे केलेत. हा उमरखाडीचा गर्व आहे. आणि आम्हाला पण गर्व आहे की असे असे मंडळ आपल्या मुंबईमध्ये आहेत आणि हा प्लॅटफॉर्मच त्यासाठी दादा आम्ही तयार केलेला आहे की हे काही आज जे बोलणं आपलं झालंय ते कोणालाच माहिती नव्हतं. मला पण माहिती नव्हतं, कोणालाच माहिती कसं आहे माहिती आहे का, ही गोष्ट सांगू पण शकत नाहीत. आज तुमच्या माध्यमातून आम्ही सांगतोय का? कारण की जे गिरगाव चौपाटीवर दुसरा दिवस उजेडतोय आणि तुम्ही सगळ्या मंडळांनी एक विचार करा, आज जे उत्सवावर सावट का आलं? आपण जो विसर्जन चुकीच्या पद्धतीने केला, तोच जर विसर्जन नीट झालं असतं ना, आज एवढे सगळं खटाटोप करावा लागला नसता. आज कितीतरी मंडळांना माहिती नसेल, उत्सव बंद पडणार होता. अखिल महाराष्ट्र उत्सव समितीने पुढाकार घेतला आणि हा उत्सव टिकवला. समित्या खूप आहेत, पण कोणच्यात हिंमत नव्हती फाईट करायची. अखिल महाराष्ट्र उत्सव समितीचा मी पण एक कार्यकर्ता आहे. अभिमानाने सांगेन, आम्ही उत्सव वाचवलाय. नुसता नाही वाचवला, कोर्टात जाऊन वाचवला. लिगल वे मध्ये. लिगल वे मध्ये. आणि त्याला लागणारी मदत ही कशी केली ही देवाला माहिती आहे. कारण की उत्सव वाचवणं सोपं नव्हतं. दिल्लीत पोचले आम्ही. दिल्लीत पोचायला पण फार खर्च लागतो. अखिल महाराष्ट्र उत्सव समितीने हिंदूंचे सण वाचवले, ह्याचा एक मी कार्यकर्ता आहे. आम्हाला पण अभिमान आहे. हितेश दादा पण आमच्या एपिसोडला येऊन गेले. अभिषेक दादा पण येऊन गेला. हितेश दादा हा खरोखर दादा बोलण्यासाठी आहे. जी त्यांनी खटाटोप केली उत्सव वाचवायला, एकमेव माणूस होता की त्याने डीजे विरोधात आवाज उचलला. मिरवणूक ही झाली पाहिजे. सगळेजण फक्त बोलायचे, अरे गणपतीना होईल ना, करू ना, वेळ आहे ना. पण आज गेली 4-5 वर्ष तो झगडत होता माणूस. त्याची तुम्हाला कल्पना नसेल बाकीच्या ना. आता तुम्ही हितेश दादाशी भेटलायत, पण हितेश दादाची बॅग मी उचलली आहे. त्या बॅगेमध्ये जे पेपर आहेत ना, तो एक पेपर जमा करायला त्याला ना खूप मेहनत करावी लागली. आणि असे खूपसे पेपर आहेत की त्या बॅगेचं वजन आहे ना, जवळजवळ 30-40 किलोच्या आसपास असते ती बॅग. पण त्याच्यातला प्रत्येक पेपर आहे ना, हा पीओपी किती योग्य आहे याचा पेपर आहे तो. हे फक्त लोकांना कळतं की आता किती जण असे आहेत की अरे ते कोर्टातून झालं, अरे कोर्टात तर पेपर आम्ही दिले ना. आज जे पीओपी साठी योग्य किती आहे हे पेपर तर जमा करायला लागले ना. ह्याच्या मागे खूपशा जणांनी मदत पण केली, खूपशा जणांनी टीका पण केल्या. पण टीका करणाऱ्यांचं सोडून द्या, उत्सव वाचतोय हे महत्वाचं आहे. आणि वाचला. वाचवला. वाचवला. पहिल्या दिवसापासूनचा आमचा हट्ट होता की उत्सव हा वाचवायचाच. आम्ही किती जणांकडे गेले, किती जणांनी जवळ केला, किती जणांनी ऑफिसमध्ये असून अशी उत्तर आली की आम्ही नाही आहेत. किती जणांनी फक्त आश्वासनं दिली, मी आहे ना. कोण नाही आला. आणि आशिष शेलार ताकदीने उभे राहिले उत्सवाच्या बाबतीत. ना त्यांना पण एक ग्रँड सल्यूट आहे की प्रत्येक वेळेला मी ते पुढाकार घेऊन जेव्हा आशिष शेलारांकडे गेलो ना, तेव्हा ते आशिष शेलार बोलायचे की नाही, उत्सव वाचवायचा, उत्सव वाचला पाहिजे. कारण की ते स्वतः अध्यक्ष आहेत एका मंडळाचे. आणि हितेश दादांनी जी मेहनत घेतली आहे, काही आहेत समाजकंटक, समाजकंटकच बोलेन. कारण की ते फक्त मोबाईलच्या बटनांवरती उत्सव साजरे करतायत. हितेश दादाची तुम्ही दाखवलंच आहेत. आणि ही खरी परिस्थिती आहे. हितेश दादाची आई हॉस्पिटलमध्ये होती, त्या टायमाला पण तो कोर्टात होता, आई बरोबर नव्हता. ही खरी परिस्थिती आहे. हे आम्ही स्वतःनी बघितलेलं आहे, आम्ही फिरले आहेत.
आम्ही कितीतरी नेत्यांकडे 8-8, 9-9 तास उभे राहिलेत आणि रात्री निरोप आला की आज नाही उद्या या. पण आम्ही माघार नाही घेतली. उत्सव वाचवला. आणि आज संपूर्ण महाराष्ट्र प्राऊड आहे. एक प्राऊड फिलिंग आहे सगळ्यांसाठी की अखिल सार्वजनिक उत्सव समिती यांनी पुढाकार घेऊन आज उत्सव वाचवून दाखवला. हे तर खरंय. म्हणजे टीका झाल्या आमच्यावर. हे काय करणार? ही काल आलेली मुलं. पण शेवटी देवाने न्याय दिला. उत्सव वाचला. हिंदूंचे सण वाचवणार. आमच्या समितीचं उद्दिष्टच तो आहे. हिंदूंचे सण वाचणार आणि वाचवणार. आजपर्यंत जे काय केलं ते पेपर स्वरूपात केलं. रस्त्यावर यायला पण कमी नाही करणार. हिंदूंच्या सणावर कुठली गदा येणार तर रस्त्यावर पण येणार. आणि तेव्हा विचार नाही करणार. फक्त तेव्हा विचार एकच असणार, हिंदूंचे सण वाचले पाहिजे. बस. दादा आम्ही खूप जणांचे इंटरव्ह्यू घेतले, पॉडकास्ट घेतले, पॉडकास्टवर बोलावले. तर काही लोकांचं असं मत होतं की उत्सव एक इव्हेंट बनलाय. एक चांगली पण गोष्ट आहे की प्रोग्रेस झाली पाहिजे. बट जो गाभाऱ्यात जो पवित्रता असते ते कुठे ना कुठेतरी मिसिंग आहे आणि फोकस नाही आहे त्यावर. तर आपला मंडळ काय स्टेप्स घेतो की ते फर्स्ट प्रेफरन्स गाभारा आणि नंतर प्रेफरन्स म्हणजे ऍक्टिव्हिटीज जे पण आहे. तर त्यामागचा आम्हाला प्रवास आणि त्यामागचे तुमचे ते डिसिजन आणि ऍक्टिव्हिटी तुम्ही करता ते सांगा. आमच्या उत्सवाला फार आम्ही पावित्र्याने जपतो. कारण की आमची मूळ मूर्त तीच आहे पूजेची. आणि आमच्याकडे ही पद्धतच नाही आहे. कोण पण आला आणि आरती केली. असं नाही होणार. आरती ही सोळं घालूनच झाली पाहिजे. त्यासाठी आमच्या मंडळाची एक शिस्त आहे की पुजारी. तर पुजारी म्हणजे काय आहे? पुजारी म्हणजे किती जण असे विचार करतात, पुजारी? आमच्याकडे पुजाऱ्यांना खरोखर पुजाऱ्याचा मान आहे. कारण की आमच्याकडे एक पुजारी नसतो. असे खूपसे कार्यकर्ते असतात की त्यांची इच्छा असते आम्हाला 10 दिवस देवाची सेवा केली पाहिजे आम्ही. तर त्या टायमाला आम्ही पहिलं त्यांना विचारतो, तू किती स्वतःला सांभाळू शकतोस? कारण आमची पूजेची मूर्त असल्यामुळे आरती 2 टाइम होते आणि जो कोण पुजारी निवडला जाईल त्यांनी 10 दिवस फार स्वतःला सांभाळायचंय. अंघोळ करूनच आरतीला यायचंय दोन्ही टायमाला आणि सोळं घालायचंच आहे. त्याच्यानंतर एक निवड हा विषय पुजाऱ्याचा आमच्या इथे जे गमतीशीर आहे. कार्यकर्त्यांची कॉम्पिटिशन आहे, हाऊस आहे. आमच्या इथे पुजाऱ्या म्हणजे देवाची 10 दिवस पूजा करायला बरेचसे कार्यकर्त्यांची नावं येतात. आणि याच्यामध्ये आम्ही एक मार्ग काढलेला आहे. शेवटी देवाची इच्छा असते कार्य कोणी करावा. आमच्याकडे कार्यकर्त्यांची लिस्ट येते की हा कार्यकर्ता तो कार्यकर्ता. मग आम्ही काय करतो, चिठ्ठी उडवतो. ज्याच्या चिठ्ठीमध्ये नाव त्यांनी 10 दिवस पूजा करायची. एकच 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 त्यांनी नैवेद्य आणायचा. मंडप सोडून जाताना विचार करावा, खरोखर काम आहे का तुझा? तर जा. आणि सकाळी आरती असते, संध्याकाळची आरती आहे. आरतीच्या अगोदर अभिषेक असतो आणि त्याच्यानंतर आमच्याकडे एक 4.5-5 तासाचा अभिषेक चालतो एकादशीच्या दिवशी. 4.5-5 तास. तास त्या अभिषेकाला बसायचं भाग्य असतो प्रत्येकाचा. आणि जे पुजारी राहिलेत त्यांना आज वेगळा अनुभव आहे. पण मी तर प्रत्येक मंडळाला बोलेन की ज्याला आरती करायची आहे ना त्यांनी स्वतःला सांभाळा. म्हणजे ऍटलिस्ट आंघोळ करून डायरेक्ट तुम्ही मंडपात या आरती करायला. आमच्याकडे ते एकदम स्ट्रिक्टली आहे. आणि मंडपात पायरी चढताना गोमित्र शिंपडूनच त्यांनी जवळ जायचंय पुजाऱ्यांनी.
10 दिवस. आम्ही फार जपतो ह्या गोष्टीला. खूप बरं वाटलं ऐकून दादा, की आपली जी प्रोसेस तुम्ही ठेवली आहे, ती खूप पवित्रता, फोकस. ती 10 दिवसाची ही पूजा आहे. त्याच्यानंतर जे ट्रॉलीवर आमच्याकडे हार घालायला कार्यकर्ते असतात, त्यांनी देखील सोळंच घालायचं आहे. आणि ते पण असं नाही, की नाचतोय आणि मग येऊन हार घालतोय. ते जमणार नाही. तुम्ही अगोदर नाव द्या. तुमचे सगळे कामं तुमची बाजूला ठेवा आणि विसर्जनाच्या दिवशी सकाळी अंघोळ करून मंडपात या. सोहळं घालून पारंपरिक सोहळं टोपी घालून या आणि ट्रॉलीवर उभे राहा. आणि एकदा ट्रॉलीवर चढलात, मग काय पुढे होतंय हे त्याच्याशी तुम्हाला काय घेणं देणं नाही. ट्रॉलीवर जेव्हा उतरायचं, जेव्हा गिरगाव चौपाटीवर आरती होणार तेव्हा. कसं आहे, जर तुम्ही मूर्तीजवळ थांबताय, तर खूपशा गोष्टी आहेत की त्या सांभाळायच्या. आणि या सांभाळायलाच पाहिजे. कारण की आपण हिंदू आहेत आणि आपण शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करतो. हे सांभाळायचंच आहे. दादा आपण एक गोष्ट करूया, की एक अध्यक्षाचा एक विजन असतो. मंडळाचा एक अध्यक्ष असतो, त्याचा एक विजन असतो. तर तुमचं विजन काय आहे, की पुढचे 5 वर्ष किंवा 10 वर्ष मला मंडळ या लेव्हलवर घेऊन जायचंय? हा प्रश्न फार महत्वाचा आहे माझ्यासाठी. कारण की आमचं विजन होतं अगोदर एक मंडळाची वास्तू घ्यायची. ती देवाच्या कृपेने, कार्यकर्त्यांच्या मदतीने, सिनियर सिटीजनच्या परवानगीने, सिनियर कार्यकर्त्यांच्या मान्यतेने आम्ही ती पूर्ण केली. आता जो विजन आहे आमचा, आज ही खंत माझ्या मनामध्ये खूप वर्ष होती, पण मी बोलू शकत नव्हतो, की विजन थोडा मोठा आहे. आज तुमच्या माध्यमातून सांगतोय. आत्ता कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलंय. म्हणजे नाही बोलला तरी 100मध्ये 20% लोकांना झालेत. छोटे मोठे की नाही, डिटेक्ट झालेत, काय झालेत. तर आणि कॅन्सरची ट्रीटमेंट ही इझी नाही आहे. त्याच्यावरती आम्हाला थोडंसं काम करायचं आहे आणि डायलिसिस सेंटरचा विचार करायचा आहे आम्हाला. जे विचार आहेच, बघू देवाने आशीर्वाद दिला तर नक्की पूर्ण करू. कारण की डायलिसिस सेंटर हा फार महाग आहे. आणि ज्या रक्ताच्या तपासण्या होतात, आणखी खूपसे प्रायव्हेट जे झालेले आहेत ब्लड चेकिंग करणारे, ते फार लोकांना गंडवत आहेत. ते नाही बघवत आम्हाला. बघू देवाने आशीर्वाद दिला तर नक्की पूर्ण करू आम्ही. डायलिसिस सेंटर हा करणं गरजेचंच आहे आमच्यासाठी. कारण की आमचे खूपसे कार्यकर्ते या त्रासातून जात आहेत. आज ठीक आहे, परिस्थिती आहे, करतायत. पण सगळ्यांची परिस्थिती असेल नसेल नाही माहिती. त्यासाठी आम्ही उपक्रम करणारच आहे. आणि ते नक्की होणारच. आमचा कार्यकर्ता एक जातोय त्याच्यातून. हो. हा, एक आमच्या डोळ्यासमोर आहे की झालं पाहिजे. नाही तर नक्की होणारच. आणि उमरखाडीच्या राजाची कृपा आहे आणि तुम्ही आमच्या पॉडकास्टवर, द गणेश उत्सव पॉडकास्टवर हे बोलतात, तर ते होणारच नक्की. देवाची कृपा आहे आणि तुम्ही जे पण तुमचं विजन आहे आणि जे पण तुम्ही सामाजिक हे विचार केलेला आहे, ते पार पडणार नक्की. दादा, आपली एक टॅगलाईन आहे, देव माझा उमरखाडीचा राजा. तर देव माझा हा नाव कसा पडला? देव माझा, आम्ही ह्या देवाला एवढे भजतो, ह्या देवाच्या पुढे नतमस्तक होतो. आम्ही ह्याला देवच बोलतो. लोक गणपती बोलतात, गजानन बोलतात, श्री गणेश बोलतात. पण आम्ही ह्याला देवच बोलतो. का देव बोलतो? वर्षभर कार्यकर्ता ह्या देवाच्या पुढे नतमस्तक होतो. आणि प्रत्येक जणाच्या तोंडात एकच असतं की कधी येणार देव माझा. आणि हा जो नाव पडला, हा असेच कार्यकर्ते बसलेले सगळे बोलायचे,
गणपती येणार, गणपती येणार. तेव्हा असंच कार्यकर्त्याच्या तोंडातून निघाला की देव कधी येणार. आणि ती एक कविता पण बनली. आणि सगळ्यांना माहिती असेल, देव माझा उमरखाडीचा राजा हा गाणा किती प्रसिद्ध आहे, किती जण ऐकतात. आम्हाला या गाण्याबद्दल इंडियाच्या बाहेरून देखील लोकांनी मेसेज केले आहेत की आम्ही कामाची सुरुवात करताना देव माझा हा गाणं लावतो. एक खूप आनंदाची बातमी आहे की आपलं जे गाणं आहे आणि आपली जे टॅगलाईन आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरात फेमस झाली आहे. तर आता सर्वात मोठा प्रश्न सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे की उमरखाडीचा राजाचं आगमन कधी होणार, कुठून होणार आणि किती वाजता होणार. आगमन होणार गणसंकुलनमधून. आगमन होणार सकाळीच देव माझ्याचा. आणि ही आमची टॅगलाईन आहे, येतोय देव माझा एका नव्या रूपात. आणि आयुष्य हे 4 अक्षरांसाठी आहे. आणि नवीन रूप देव माझ्याचा 2025चा हा 17 ऑगस्टला दिसेल. 17 ऑगस्टला आगमन होईल आमचं. 17 तारीख नोट डाउन कर लेना माँ के और कैलेंडर्स. उमरखाड़ीचा राजा का आगमन 17 अगस्त, लोकेशन गण संकुल, सुबह 11 बजे होने वाला है. मिलेंगे दादा को, जहां भी दिखो दादा के साथ डांस जरूर करना है और हमें टैग करना है, हम रिपोस्ट करेंगे. और ये न्यूज़ द गणेश उत्सव पॉडकास्ट के माध्यम से दादा ने बहुत अच्छा हमारा रिक्वेस्ट सुना दादा ने और हाँ बोल दिया कि आपके माध्यम से ये टाइम हमारा आगमन लॉन्च करेंगे. तो ये भी हमारे लिए बहुत बड़ी बात है. थैंक यू दादा. हम पहुंच गए हैं पॉडकास्ट के एंड पर और ये सबसे इंटरेस्टिंग राउंड होने वाला है. पहला है रैपिड फायर राउंड और उसके बाद होगा वन वर्ड फॉर. पहले लेंगे वन वर्ड फॉर राउंड. आर यू एक्साइटेड? ऑफ कोर्स हमको पता है कि आप एक्साइटेड हो ही और सामने जीतू दादा है तो क्यों एक्साइटेड ना हो. तो जीतू दादा वन वर्ड फॉर सुरू करूया. वन वर्ड फॉर बाप्पा राजा. भव्य मूर्त. वन वर्ड फॉर लालबागचा राजा. श्रद्धास्थान. वन वर्ड फॉर गणेश गल्ली मुंबईचा राजा. 22 फूटवाला. वन वर्ड फॉर परेलचा राजा. नरे पार्क. नरे पार्क. मैत्री. वन वर्ड फॉर काळा चौकीचा महागणपती. सुंदर एंट्री. वन वर्ड फॉर चिंचपोकळीचा चिंतामणी. युवकासाठी उत्सव. गिरगावचा राजा. पारंपरिक. जीएसबी सेवा मंडळ. शिस्तबद्ध. परळचा महाराजा. उंच मूर्त. ये हो गया हमारा वन वर्ड फॉर. अब रैपिड फायर राउंड. अभी हमारा रैपिड फायर राउंड चालू हो रहा है और रैपिड फायर में दादा ने अभी ये पूरा मतलब एपिसोड आपने देखा ही होगा तो ये रैपिड फायर राउंड से कुछ कम नहीं था. तो दादा शुरू करूया. कृणाल पाटील की अरुण दत्ते. कुणाल पाटील. कृणाल पाटील की आकाश तिरमल. कुणाल पाटील. कृणाल पाटील की अनिकेत शेवाले. कुणाल पाटील. कृणाल पाटील की सिद्धेश दिगोळे. कुणाल पाटील. कृणाल पाटील की राजेश मायेकर. कुणाल पाटील. कृणाल पाटील की राजन झाड. कुणाल पाटील. यस. कृणाल पाटील की निखिल खातू. निखिल खातो. निखिल खातू की प्रशांत देसाई. प्रशांत देसाई. या वर्षीचे मूर्तिकार पण आहात आणि प्रशांत दादा तुम्ही या राऊंडचे विनर आहात. तर सगळ्यांचं असं मत आहे की तुम्ही पण द गणेश उत्सव पॉडकास्टवर यावं आणि लोकांचे प्रश्न आहेत, माझे प्रश्न आहेत, सगळ्यांचे प्रश्न आहेत, तर त्यांची उत्तरं द्यावे. आणि आज येणार होते तुम्ही बट फॉर सम रिझन्स यू कॅन नॉट कम. ठीक आहे, नेक्स्ट स्लॉटमध्ये आपण तुमचा पॉडकास्ट करून घेऊ. जय गणेश. जय गणेश. तर आता कसं वाटलं द गणेश उत्सव पॉडकास्टवर येऊन? जो तुम्ही हा उपक्रम राबवलाय ह्याच्यामध्ये तुमचे खूप आभार आहेत. की मला वाटत नाही की सामान्य कार्यकर्त्याला की असं आहे, ह्याच्या अगोदर कोणी प्लॅटफॉर्म असा दिला होता. मी खूपशा मंडळांना सांगेन की तुम्ही यांच्याशी संपर्क साधा, ह्यांच्या चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या इथे येण्यामुळे जो हा प्लॅटफॉर्म आहे तो कदाचित तुमच्यासाठी आणि हे जे मेहनत घेत आहेत ह्यांच्यासाठी पुढे खूप चांगला होईल आणि होणारच. आपण करू. पण की ज्या पद्धतीने चिरागजी
जी मेहनत घेत आहेत, कारण की ह्या आजच्या धकाधकीच्या दुनियेत बिझी शेड्यूलमध्ये वेळ काढून हे जे चाललंय हे खूप महत्वाचं आहे की ह्यांना उमरखाडीचा राजा खूप चांगला उदंड आयुष्य देवो आणि भरभराट हो हीच उमरखाडीच्या राजा चरणी प्रार्थना. खूप खूप धन्यवाद दादा आल्याबद्दल आणि तुम्ही पण वेळ दिल्याबद्दल. जय गणेश. जय गणेश, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय गणेश दोस्तों, कैसे हो आप सभी? कैसा लगा आपको ये एपिसोड? गलत सवाल. एपिसोड तो बॉम्ब ही था, एकदम रॉकिंग था और बहुत सारे इनसाइट्स मिले और मैं जीतू दादा का आभार मानना चाहता हूँ कि उन्होंने द गणेश उत्सव पॉडकास्ट पे अपने मंडल उमरखाड़ीचा राजा का आगमन रिलीज किया और ये हमारे लिए बहुत बड़ी बात है कि इन्होंने हमको इतना इम्पोर्टेंस दिया कि हमारे प्लेटफॉर्म के द्वारा इतनी बड़ी न्यूज़ बाहर जाएगी. और एपिसोड अच्छा लगा तो लाइक शेयर और सब्सक्राइब करना. मैं बार बार ऐसे ही बोलते रहता हूँ और बोलते ही रहूँगा क्योंकि आई लव यू ऑल, आई लव माई ऑडियंस एंड जो कुछ भी हूँ आपके बदौलत हूँ. और 71% ऑफ आवर व्यूअर्स आर नॉट सब्सक्राइब्ड येट. तो जल्द से जल्द आप सब्सक्राइब बटन दबाइए. तो ये जो भी हमारा एपिसोड हो रहा है, जो भी हम कंटेंट बना रहे हैं, वो बहुत लोगों तक और पहुंचाना है. तो आपके मदद से ही ये पहुंच पाएगा. अगले एपिसोड में मिलते हैं और कौन अगला गेस्ट होना चाहिए कमेंट करके जरूर 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 बताना. जय गणेश और पैकअप. गणपति बाप्पा.